नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत सुंदर दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत। त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। पोलिसांच्या मुलांना चांगले वातावरण मिळावे, त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे। अनेक वेळा तासनतास सेवा बजावणारे पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावे या दृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे। यापुढे पोलिसांसाठी अशा दर्जेदार सदनिका निर्मितीचे काम अखंडपणे सुरू राहील। या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सातारा येथील वृंदावन पोलीस टाउनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। सातारा येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाउनशिपमध्ये जवळपास 698 सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहुपर्यायी सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत। या प्रकल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सन 2014ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प मी केला होता। त्यासाठी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केले होते। त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आहे। जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये राहावे लागत होते। पोलीस कुटुंबियांच्या जीवनात आनंद निर्माण करून त्यांना राहण्यालायक घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली। त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळेस केला आहे। या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, विलास विरारी यांचे अभिनंदन केले आणि यावेळी मुख्यमंत्री यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करून प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले। यावेळी बहुसंख्येने पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट। आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की वृंदावन पोलीस टाउनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचं आपण नुकतंच उद्घाटन केलं आहे। या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री शंभूराजे देसाईजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमारजी गोरे या ठिकाणी उपस्थित, श्री शशिकांतजी शिंदे, अतुल भोसले, महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे श्रीमती अर्चना त्यागी, श्री सुनील फुलारी, श्री तुषार दोशी, श्री पुलकुंडवार, श्री संतोष पाटील, श्रीमती याशनी नागराजन उपस्थित, सर्व मनोजजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित, सर्व पोलीस आमचे भगिनी आणि बंधू, त्यांचे कुटुंबीय उपस्थित, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन केलं आहे आणि मी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला मनापासून शुभेच्छा देईन की आपण अतिशय सुंदर काम या इमारतीचं केलेलं आहे। खरं म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारला त्यानंतर हा संकल्प केला होता की आपल्या पोलिसांना उत्तम घरं मिळाली पाहिजे आणि त्याकरता आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केलं, त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची घरं, कारण आपण जुन्या जर पोलीस लाईन बघितल्या तर अनेक वेळा अर्थात त्या काळात कदाचित ते ठीक असेल, पण आज जर आपण ते बघितलं तर आमच्या पोलिसांना, त्यांच्या कुटुंबियांना
अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं की जे मला असं वाटतं की अगदी अमानवीय अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत. अशा अनेक पोलीस लाईन मी स्वतः देखील त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत. आणि म्हणूनच आपलं हे या ठिकाणी ध्येय होतं की आमच्या पोलिसांना उत्तम घरं या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून ती जबाबदारी आपण पोलीस गृहनिर्माण जे आपलं कॉर्पोरेशन आहे त्याला दिली. आणि आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या सुंदर आणि चांगल्या अम्युनिटीज असलेले पोलीस क्वार्टर्स हे आमच्या पोलिसांकरता, अधिकाऱ्यांकरता, विविध स्टेपवर जे वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांकरता बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मुलांना देखील एक चांगलं वातावरण मिळावं, त्यांच्या कुटुंबाला वातावरण मिळावं. आणि अनेक वेळा तासन तास ड्युटी करणारे, बिना सुट्टीची ड्युटी करणारे आमचे पोलीस आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांना सुखाने त्या ठिकाणी जगता यावं या दृष्टीनं याचं सगळं प्लॅनिंग आपण केलं. आणि मी श्री बिरारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बांधकाम त्यांनी या सगळ्या इमारतींचं केलेलं आहे. मला विश्वास आहे की आता ज्या लोकांना आपण चाव्या दिल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तर आम्ही बघितलंच आहे, पण आता यापुढेही ज्यांना चाव्या मिळणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये निश्चितपणे एक सकारात्मक अशा प्रकारचं परिवर्तन या घरांमुळे या ठिकाणी येईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपल्या सर्वांना नवीन घरात गृहप्रवेशाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारे आमच्या पोलिसांना उत्तमात उत्तम घरं आम्ही देत राहू हा संकल्प पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करून मी माझे 2 शब्द